नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम पॉईंट या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण शेतकरी मित्र रेल्वे एक्झाम सिरीजमधील गणित या विषयातील शेकडेवारी या टॉपिकला सुरुवात करणार आहोत। तरी सर्व विद्यार्थ्यांनी शेकडेवारी ही बघावी, जेणेकरून तुम्हाला रेल्वे एक्झामची तयारी करत असताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर शेकडेवारीची सुरुवात करत असताना शेकडेवारी ही कधीही 100च्या पटीत असते, म्हणजे टक्केवारी सुद्धा त्याला म्हणतात आणि पर्सेंटेज सुद्धा त्याला म्हणतात। तर याच्यामध्ये एक विशेषता असते की याची कोणती बी शेकडेवारी किती आहे हे समजण्यासाठी आपण अपूर्णांकांच्या याच्यामध्ये याचं विश्लेषण करणार आहोत, जेणेकरून पेपरच्या दृष्टिकोनातून तुम्हाला योग्य ते मिळेल। तर सर्व विद्यार्थ्यांना हे बघितणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण हे शॉर्टकट मेथड आहे की जी कोणत्याही परीक्षेमध्ये कुठेही कोणत्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकवल्या जात नाही। तर त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत 100% बरोबर 1, तसेच 102 गुणिले 100 बरोबर 50% होतात। तसेच 103 गुणिले 100 बरोबर 33/102% होतात, म्हणजे 33.33%। हे सर्व तुम्हाला रेल्वे एक्झामच्या मागील PYQ मध्ये सुद्धा दिसून येतील। 104 गुणिले 100 बरोबर 25%, 105 गुणिले 100 बरोबर 20%, 106 गुणिले 100 म्हणजे 16/203%, 107 गुणिले 100 बरोबर 14.207% असे हे निघून येते। तसेच पुढे 108 गुणिले 100 बरोबर 12.5%, 109 गुणिले 100 बरोबर 11/109%, 110 गुणिले 100 बरोबर 10%। असे हे अपूर्णांकामध्ये टक्केवारीचे विश्लेषण होते। तर हे करत असताना याच्यामध्ये प्रश्न असे विचारला जातो की एखाद्या व्यक्तीच्या परीक्षेतील मार्कामध्ये, एखाद्या विद्यार्थ्याच्या परीक्षेच्या मार्कामध्ये 208%ने किंवा 12.5%ने वाढ झाली। कसं करसान, तर याच्यामध्ये तुम्ही 8 हा जो खालचा 8 आहे, हा 8 इथे लिहायचा, हा एक हा त्याच्यामध्ये प्लस करायचा, म्हणजे 8चे 9 झाली। या दोघांमध्ये एक कितीने वाढ झाली, तर 109ने वाढ झाली। 109 गुणिले 100 बरोबर 11/109%ने वाढ झाली, हे त्याचे उत्तर येते। असं आपण आणखी एखादं गणित बघण्याचा प्रयत्न जर केला तर आता याच्यामध्ये जर समजा तुम्हाला वाढवायचे असले, आता समजा 103 आहात, तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला वाढवायचे असले तर आपण करू शकतो 203 गुणिले 100 बरोबर उत्तर काय आहे, तर उत्तर येते 66.66। हे सुद्धा रेल्वे भरतीच्या परीक्षेमध्ये तुम्हाला दिसून येईल। हे मराठीच्या कोणत्याही क्लासेसमध्ये शिकवलेलं गेलेलं नाही आहे, हे सर्व आपण हिंदीमधील जे बुक आहे, जे रेल्वे भरतीसाठी उपयुक्त आहेत, त्याच्यामधून मराठीमध्ये विद्यार्थ्यांसाठी केलेलं आहे। तरी सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बघावा। याच्यानंतर सुद्धा गणिताचे टॉपिक जे येतील ते अत्यंत महत्त्वाचे आहे। त्यासाठी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनल एक्झाम पॉईंटला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि आपण अजून आणखी जर तुम्हाला विचारलं गेलं की 208 गुणिले 100 बरोबर किती, तर याचे उत्तर किती येईल, तर ते काढा। त्याचे उत्तर येईल 25.105%। त्याच्यानंतर जर तुम्हाला विचारलं गेलं 508चे काढा, 308चे काढा, 308 गुणिले 100 बरोबर 37.5, 102%, सॉरी 37.5% हे याचं उत्तर येते। तर असेच याच्यावरती प्रश्न विचारले जातात आणि हे अपूर्णांकामध्ये येणं अत्यंत महत्त्वाचे असतं। आपण याच्यावरील काही गणित सोडवून घेण्याचा प्रयत्न करू। क्वेश्चन नंबर 1, जर तुम्हाला विचारण्यात आले एका विद्यार्थ्याचे त्याचे परीक्षेतील मार्क
मार्क किंवा गुण, परीक्षेतील गुण 37.5%ने वाढले तर त्याचे पूर्वीचे गुण किती होते? असा प्रश्न जर आला तर आपण कसे करसान, तर 37.5 म्हणजे आपल्याला माहित आहे 110 बरोबर 12.5% होता, तर याचे 3 पट आहे, तर म्हणजे याची सुद्धा आपल्याला काय करावे 3 पट करावे. 32 आणि याचे जे कंबाईन जे होते ते, तर त्याच्या 37.5% वाढ झाली, म्हणजे 308 याचं उत्तर आलं. म्हणजे 8 आहे तर हे 11 झाले, ज्यामध्ये एकचा फरक कितीवर 11वर, 111 गुणिले 100 बरोबर 9/111% हे त्याचे उत्तर आहे. चला तर मग याच्यावरील आपण परीक्षेमध्ये येणारे सर्व गणित बघू. चला प्रश्नाला आपण सुरुवात करू. निश्चितच तुम्हाला मागील शिकवलेलं समजलं असेल, त्याच्यावरून आपण हे गणित सोडवायचा प्रयत्न करू. तर 1200चे 15% किती? कधी बी कोणतेही गणिताची सुरुवात करत असताना ते बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंत करावी लागते, तेव्हा ते लक्षात येते. तर 1200चे 15% किती? तर याचे उत्तर कसे काढसान, 1200 गुणिले 15/100, 2 शून्य काढ, 0 तर येते 180. तर याचे उत्तर आहे 180, हे त्याचे उत्तर आहे. तर कधी कधी रेल्वे भरतीमध्ये साधे व सिंपल सुद्धा प्रश्न विचारले जातात. शेकडेवारी हे प्रकरण जर तुम्हाला व्यवस्थित समजलं तर अर्थमॅटिकमधील सर्व प्रकरणामध्ये याचा उल्लेख केला जातो. हे सर्व गुणोत्तर, प्रमाण, मिश्रण या सर्व प्रकरणामध्ये, वयवारी, सरासरी या सर्व प्रकरणांमध्ये याचा वापर केला जातो. नफा तोटामध्ये सुद्धा याचा वापर होतो, सरळ व्याज मध्ये सुद्धा येतो आणि चक्रवाढ व्याज असेल ते सुद्धा याचा वापर होतो. तरी हे प्रकरण समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पुढील स्लाइड. पुढील प्रश्न, 2400/144 म्हणजे किती पर्सेंट, म्हणजे किती टक्के? तर याचं उत्तर कसं काढसान, तर 144 गुणिले भागेला 2400 गुणिले 100, शून्य गेलं, हे 0 गेले, याचं 12 24, याचं उत्तर येते 12 गेले, भागले उत्तर आले 6. तर याचे उत्तर आहे 6%. तर 2400/144 म्हणजे किती पर्सेंट, तर 6% हे त्याचे उत्तर आहे. पुढील प्रश्न, 107% बरोबर 126, तर x बरोबर किती? तर याचं उत्तर कसं काढसान, तर 126 गुणिले 7, 126 गुणिले 100 भागीला 7, भागीला 7. तर याचे उत्तर कसे निघेल, तर 7 1 7, 7 8 56 याने 100ला गुणलं, उत्तर आलं 1800. याचे उत्तर आहे 1800%, 1800 रुपये याचे उत्तर येते. पुढील प्रश्न, 1500चे 40% बरोबर 8%, तर x बरोबर किती? म्हणजे 1500 गुणिले 40 भागेला 8, 8 पंच 40, 15/75, उत्तर येते 7500 रुपये हे याचे उत्तर आहे. सरळ सरळ शॉर्टकट ट्रिकने आपण हे गणित शिकत आहोत, कारण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे एक्सचा उल्लेख केलेला नाही आहे. तर हे असे प्रश्न तुम्हाला सोडवताना कमी वेळामध्ये तुम्ही परीक्षेमध्ये सोडवू शकतात आणि किती कॉम्पिटिशन असलं तरी तुमची निवड होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. पुढील प्रश्न, याचे मासिक वेतन बीच्या मासिक वेतनाच्या 10% जास्त आहे, तर बीचे मासिक वेतन एच्या मासिक वेतनाच्या शेकडा कितीने कमी आहे? तर आपल्याला काढायचं आहे की याचे मासिक वेतन वेतनापेक्षा बीचे मासिक वेतन कितीने कमी आहे. बीचे मासिक वेतन याच्या मासिक वेतनाच्या 10ने जास्त आहे, म्हणजे याचे जर 10 आहे तर बीचे 11 असेल. दोघांमध्ये फरक 1चा, तर 111 गुणिले 100 म्हणजे याचे उत्तर येते 9/111 बसेल. तर याचे उत्तर येते, याच्यामध्ये दिलेलं 11 याचे उत्तर हे आपले पर्याय जे आहेत ते चुकीचे आलेले आहेत. तर विद्यार्थ्यांनी हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
किती आहे 900. याचे मासिक वेतन बीच्या मासिक वेतनाच्या 10%ने जास्त आहे. म्हणजे मासिक बीच्या सॉरी, हे गणित आपल्याच्यानं चुकीचं सोडवलं गेलं. कधी कधी ही मिस्टेक होऊ शकते. तर हे जे आहे जास्त आहे 10%, म्हणजे हे 11 आहे तर हे 10 आहे. त्यामध्ये फरक 110 गुणिले 100 बरोबर 10%. याचं उत्तर आहे. हे पर्याय चुकीचे आहे. हे याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न. तांदळाचा भाव 60% वाढवला तर मूळ किंमत ठेवल्यास तांदळाची नवीन किंमत शेकडा कितीने कमी करावी लागेल? हे असं उत्तर आहे. शेकडा 60ने तांदळाचा भाव वाढवला तर म्हणजे 60 भागिले 100 किती येणार? 6 2 305 गुणिले 100 वरे 5 2 10 3 2 6. तर किती उत्तर याचं? 150% हे याचं उत्तर आहे. याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न. एक संख्या शेकडा 20ने कमी केली तर 72 होते, तर ती संख्या किती? म्हणजे 80 बरोबर 72 बरोबर 100 बरोबर किती? किती येईल? 90. याचे उत्तर आहे. पुढील प्रश्न. एका पुस्तकाची किंमत शेकडा 20ने कमी झाल्याने त्या पुस्तकाची खप शेकडा 20ने वाढवला तर उत्पन्नात किती शेकडा फरक पडेल? तर 20ने कमी झाला म्हणजे 5/4 झाले आणि 20ने वाढवला म्हणजे 5/6 झाले. 25 आणि 6 24. दोघांमध्ये फरक 1 म्हणजे 25 गुणिले 100 म्हणजे 25 4 घट झाली. याच्यामध्ये घट झाली ना, 24 झाले, 25चे म्हणजे घट झाली. पुढील प्रश्न. 2 विषयाच्या एका परीक्षेत 25 विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले, 20 विद्यार्थी गणितात नापास झाले, तर दोन्ही विषयात 15% विद्यार्थी नापास झाले, तर दोन्ही विषयात शेकडा किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले? 25% नापास झाले म्हणजे 75% पास झाले. 20% गणितात नापास झाले म्हणजे 80% पास झाले. याची बेरीज केली असता 55 मायनस दोन्ही विषयात 15% विद्यार्थी नापास झाले म्हणजे 85 मायनस करायचे. 0/7. उत्तर येते 70% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पुढील प्रश्न. एका गावाची लोकसंख्या 12,000 आहे. जर ती दरवर्षी शेकडा 10ने वाढवली तर 3 वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या किती? तर याचे 10/11 झाले, 10/11 झाले, 11 झाले. म्हणजे प्रत्येक वर्षी तिच्यामध्ये 10%ने वाढ झाली. तर याचे उत्तर येते 1000. याचे उत्तर येते 1331. तर कितीने वाढली लोकसंख्या? किती आहे? 12,000 आहे. म्हणजे किती पट आहे? याच्या 1000 पट आहे. मग याच्यामध्ये सुद्धा त्याचे तेवढे करायचे 12 पट आहे. 12ने झाले. मग यालाही 12ने गुणायचं. 12 1 12 2 हात 12 3 36 37 37 3 3 3 3 9 1 4 5 16 16 आणि 15 15 972 उत्तर आहे का बघा. त्याचे उत्तर आहे. पुढील प्रश्न. एका चौरसाची बाजू शेकडा 20ने वाढवल्यास क्षेत्रफळ कितीने वाढव? क्षेत्रफळ काढणे म्हणजे स्क्वेअर करणे म्हणजे 2 वेळा गुणणे म्हणजे 5/6 झाले, 5/6 झाले. 20% म्हणजे 105%. 25 36. दोघांत फरक 5 आणि ते 5 11चा. क्षेत्रफळ कितीने वाढेल प्रश्न आहे. तर याचे उत्तर येते 56.25. तर कसे गेले? तर याच्यामध्ये फरक येते 11चा. 11 भागिले 25 गुणिले 100 44 उत्तर येते याचं. सॉरी, 11 चौक 44. म्हणजे आपण याला 4 11 चौक 44 हे याचे उत्तर आहे. पुढील प्रश्न.
एका वर्तुळाची त्रिज्या 10%ने वाढवल्यावर क्षेत्रफळ कितीने वाढवावे लागेल? 10चे 11 झाले, 10चे 11 झाले, हे झाले 121, हे झाले 100. त्यामध्ये फरक 21%. कितीने वाढवावी लागेल? तर 21%ने वाढवावी लागेल. पुढील प्रश्न. साखरेच्या किमतीत 20%ने वाढ झाल्यास त्या गुणवत्तेचा खप शेकडा कितीने कमी करावा लागेल की त्यावर खर्च वाढणार नाही? 20ने वाढ, 5चे 6 झाले. कमी करणं आहे आपल्याला, त्याच्यावरती काय कमी? आता कृत किंमत हे आहे, तर इथे 4. एका 4 गुणिले 100 म्हणजे 25%ने कमी करावा लागेल जेव्हा तिचा खर्च वाढणार नाही. पुढील प्रश्न. एका निवडणुकीत 2 उमेदवार होते. हरलेल्या उमेदवाराला 41 मते मिळाले आणि तो 5580 मतांनी पराजित झाला. तर मतांची एकूण संख्या किती? हे आपल्याला गणित काढायचं आहे. तर 41% बरोबर 5580, 100% बरोबर किती? त्याचा तिरकस गुणाकार करायचा. 5580 गुणिले 100 भागेला 41. तर याचा गुणाकार करून आपल्याला ते उत्तर मिळेल. तर याचा तिरकस गुणाकार आपल्याला करायचा आहे. तर 441ने याला गुणल्यास किती येते? 41 41 उरले किती? 9, 5 14 म्हणजे 148 उरले. तर याच्यामध्ये आपण काय करू शकतो की 41चे 148 होतील. शेवळतीस 8, शेवळतीचे दात राहिले 10. कमेंटमध्ये हे गणित सोडून दाखवा. दिलेलं गणित हे तुम्ही घरून सोडून आणायचं आणि उद्या हाच प्रश्न आपण पुन्हा रिपीट करू उद्याच्या क्लासमध्ये. चला तर मग असं नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि गणिताचे पूर्णपणे क्लास करण्यासाठी आणि MCQचा सराव करण्यासाठी आमच्या एक्झाम्पल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.